डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांच्या निवडणुकीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं घवघवीत यश मिळवलं असून 6 गटांपैकी 4 गट भाजपनं जिंकले आहेत, तर 12 गणांपैकी 8 गणांमध्ये भाजपनं विजय मिळवून पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। या निवडणुकीत भाजपच्या विरोधात केलेल्या महाआघाडीचा म्हणजेच शिंदे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव झालाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झालाय। माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या शिंदे सेनेला मात्र 2 गट आणि पंचायत समितीच्या 4 जागांवर समाधान मानावे लागले। सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला तहसील कार्यालयामध्ये प्रारंभ झाला। त्यानंतर टप्प्याटप्प्याने गट आणि गटनिहाय निकाल जाहीर होत गेले। मतमोजणीसाठी 24 फेऱ्या आणि 14 टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती। या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी 18 तर पंचायत समितीसाठी 35 उमेदवार रिंगणात होते। भाजपकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। त्यांच्या विरोधात महाआघाडीकडून माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे, शिवानंद पाटील, मल्लिकार्जुन पाटील आणि आनंद तानवडे यांना अपेक्षित यश मिळालं नाही। तालुक्याच्या एकूण निकालावर जर नजर टाकली तर चपळगाव, कुरनोर, वाघबरी, जेऊर, दहिटणे, सुलेर, जवळगे, मंगरुळ, नागलसूर या 8 गणांमध्ये भाजप तर शिरवळ, तोळनूर, सलगर आणि मुगळी या 4 गणांमध्ये शिंदे सेनेनं झेंडा फडकवलाय। गटामध्ये चपळगाव, जेऊर, मंगरुळ, नागलसूर या 4 गटात भाजप तर वाघदरी आणि सलगर गटात शिंदे सेनेचे उमेदवार निवडून आलेत। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी आणि बंधू सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेत। सिद्धाराम मेहत्रे यांचे पुत्र शिवराज मेहत्रे आणि कन्या शीतल मेहत्रे हे दोघेही विजयी झालेत। माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती। त्यामध्ये त्यांचे बंधू प्रवीण तानवडे यांनीही आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे। मल्लिकार्जुन पाटील यांच्या वहिनी श्रुती पाटील यांना मात्र जेऊर गणातून पराभव पत्करावा लागलाय। चपळगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या सुजाता भरम शेट्टी यांच्यात थेट लढत होती। त्यामध्ये कल्याण शेट्टी यांना 16,238 तर भरम शेट्टी यांना 9,080 मते मिळालेत। कल्याण शेट्टी या 7,158 मतांनी विजयी झाल्यात। चपळगाव पंचायत समिती गणात शिवसेनेचे अशफाक आक्सापुरे आणि भाजपचे सागर कल्याण शेट्टी आमने सामने होते। त्यात अक्सापुरे यांना 4,709 मते तर कल्याण शेट्टी यांना 7,350 मते मिळालेत। 2,641 मतांनी कल्याण शेट्टी हे विजयी झालेत। कुरनूर गणात भाजपचे विनोद मोरे यांना 7,250 तर शिवसेनेचे व्यंकट मोरे यांना 5,263 मते पडलीत। 1,987 मतांनी विनोद मोरे हे विजयी झालेत। वाघदरी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे प्रवीण तानवडे यांना 12,493 तर भाजपच्या राजश्री शेळके यांना 9,065 मते मिळाली आहेत। यात तानवडे हे 3,428 मतांनी विजयी झालेत। काँग्रेसचे मल्लिकार्जुन हत्ते यांना 287 मते मिळालेत। वाघदरी पंचायत समिती गणात भाजपचे अप्पासाहेब किवडे यांना 5,222, काँग्रेसचे नागेश घुगरे यांना 475 तर शिवसेनेचे संजय होळे यांना 5,076 तर रासपचे सोमनिंग घोडके यांना 179 मते मिळालेत। किवडे हे 146 मतांनी विजयी झालेत। शिरवळ गणात भाजपचे राजेंद्र बंदीछोडे यांना 4,176 तर शिवसेनेचे गणेश मोरे यांना 6,299 तर रासपचे दत्तात्रय माडकर यांना 202 मते मिळाली आहेत। 2,123 मतांनी मोरे विजयी झाले। जेऊर जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे अश्वघोष बनसोडे यांना 9,771 तर भाजपचे विकास बुळळा यांना 10,680, वंचितचे यशवंत इंगळे यांना 443, अपक्ष सत्यम कट्टीमणी यांना 36 तर अपक्ष भूताळी कांबळे यांना 305 मते मिळाली आहेत। बुळळा हे 909 मतांनी विजयी झाले। जेऊर पंचायत समिती गणात विमल गव्हाणे भाजप यांना 5,897 तर श्रुती पाटील काँग्रेस यांना 5,762 मते मिळाली आहेत। गव्हाणे ह्या अवघ्या 135 मतांनी निसटता विजय मिळवलाय। दहिटणे गावात भाजपच्या माजी सभापती आशा इंगळे यांना 5,458 तर काँग्रेसच्या अनिता नडगाव यांना 3,684 मते पडली आहेत। इंगळे यांनी नडगाव यांचा 1,774 मतांनी पराभव केलाय।
मंगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुज्ञानी बनसोडे यांना 10,131 तर विरोधी भाजपच्या शिवानी स्वामी यांना 12,742 मते मिळालेत. 2,611 मतांनी स्वामी विजयी झाले. मंगरुळ पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादीच्या भुवनेश्वरी कोरशेट्टी यांना 4,912 तर भाजपच्या रश्मी हिप्परगे यांना 6,287 मते पडली आहेत. 1,375 मतांनी हिप्परगे विजयी झालेत. सुलेर जवळगे येथे भाजपचे उत्तम वाघमारे यांना 6,674 तर राष्ट्रवादीचे प्रल्हाद वाघमारे यांना 4,628 मते मिळाली आहेत. भाजपचे वाघमारे हे 2,046 मतांनी विजयी झालेत. नागनसूर जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाचे धनराज धानशेट्टी यांना 11,864 मते तर भाजपचे सिद्धाराम शिवमूर्ती 11,945 मते पडलेत. 81 मतांनी शिवमूर्ती विजयी झालेत. रासपचे संतोष शिंदे यांनी 135 मते घेतली आहेत. तोरणूर गणात शिवसेनेच्या शीतल सिद्धाराम म्हेत्रे यांना 7,245 तर भाजपच्या सविता सोलंकर यांना 6,362 मते पडली आहेत. 883 मतांनी शीतल म्हेत्रे या विजयी झाल्यात. नागनसूर गणात शिवसेनेच्या स्वाती उडचान 4,624 तर भाजपच्या वैष्णवी सलगरे यांना 5,484 मते पडली आहेत. 860 मतांनी सलगरे विजयी झाल्यात. सलगर जिल्हा परिषद गटात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे यांना 13,943, भाजपचे सिद्धाराम बाके यांना 11,617 तसेच रासपचे दत्तात्रय माडकर यांना 199 मते पडली आहेत. म्हेत्रे हे 2,326 मतांनी विजयी झालेत. मुगळी गणात शिवसेनेच्या संगीता पाटील यांना 7,444 तर भाजपच्या समृद्धी राठोड यांना 5,006 मते पडली आहेत. पाटील ह्या 2,438 मतांनी विजयी झाल्यात. सलगर पंचायत समिती गणात शिवराज बिराजदार यांना 6,407 मते तर भीमना सोलापुरे यांना 6,558 मते मिळालेत. 151 मतांनी सोलापुरे हे विजयी झालेत. गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये 6 गटांपैकी 2 भाजप, 3 काँग्रेस आणि एक अपक्ष उमेदवार काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यामुळे निवडून आला होता. तर 12 पंचायत समिती गणांपैकी 6 काँग्रेस, 4 भाजपा आणि 2 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. अक्कलकोट तालुक्यातील जनतेनं विकास कामांसाठी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला नक्की आम्ही पात्र राहू. अनेक वर्षानंतर पंचायत समितीवर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, त्यामुळे गावोगावच्या विकासाला चालना मिळेल. एक हाती सत्ता आल्यामुळे विकासाची गती आणखीन वाढेल अशी आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले यश हे कार्यकर्त्यांना निश्चितच बळ देणार आहे, असे सचिन कल्याणशेट्टी आमदार यांनी सांगितलंय. शिवसेना शिंदे गट हा पक्ष तालुक्यात नवीन होता. जागा कमी आल्या असल्या तरी हा पक्ष घरोघरी गावोगावी पोहोचावा असा आमचा प्रमुख उद्देश होता. मिळालेल्या यशाबाबत आम्ही समाधानी आहोत. इतर ठिकाणी आमच्या काही उमेदवारांचा तोडका मतांनी पराभव झाला याचा आम्ही विचार करू, पण आमचा उद्देश सफल झाला आहे, असे सिद्धाराम म्हेत्रे माजी आमदार यांनी सांगितलंय. विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.